नमस्कार, मी अंजली. सर्वांचे लाईफ इन फ्रेममध्ये खूप खूप स्वागत. आज मी तुम्हाला डिशवॉशरचा डेमो देणार आहे. पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. माझ्याकडे गोदरेज कंपनीचे डिशवॉशर आहे. हे डिशवॉशर मी 4 वर्षापासून वापरत आहे. हे डिशवॉशर 13 प्लेसचे आहे. यामध्ये 2 रॅक दिलेले असतात, अप्पर रॅक व लोअर रॅक. अप्पर रॅकमध्ये आकाराने लहान असलेली भांडी ही लावायची असतात, जसे की कप, कॉफीचे मग, बाऊल, छोट्या प्लेट्स, ग्लास, टिफिन बॉक्स अशा पद्धतीची भांडी अप्पर रॅकमध्ये लावायची असतात. ग्लास लावण्यासाठी विशिष्ट जागा दिलेली आहे. कप लावण्यासाठी वेगळी जागा दिलेली आहे. त्याचबरोबर छोट्या प्लेट्स लावण्यासाठी सुद्धा या ठिकाणी वेगळी जागा दिलेली आहे. या पद्धतीने आपल्याला अप्पर रॅकवरती भांडी लावून घ्यायची आहेत. या पद्धतीने तुम्हाला ही भांडी लावून घ्यायची आहेत. आता इकडे मी बशा, प्लेट्स वगैरे ठेवण्यासाठी ही जागा दिलेली आहे. तिथे मी आता बाऊल आणि प्लेट्स ठेवून घेणार आहे. डिशवॉशरमध्ये तुम्ही काचेची भांडी, स्टीलची भांडी, त्याचबरोबर डिशवॉशर सेफ असलेली प्लॅस्टिकची भांडी वापरू शकता. परंतु यामध्ये लोखंडाची भांडी, पितळेची भांडी, तांब्याची भांडी तसेच ॲल्युमिनियम आणि नॉनस्टिकची भांडी तुम्ही वापरू शकत नाही. पाण्याच्या बॉटल, थर्मास किंवा चहा गाळण यासारखी भांडी धुण्यासाठी हे डिशवॉशर अगदी उत्तम असे एक उपकरण आहे. या ठिकाणी लोअर रॅकमध्ये मोठ्या आकाराने असलेली भांडी ही लावावी लागतात, जसे की कुकर, पातेले, त्याचबरोबर मोठ्या प्लेट्स, ट्रे यासारखी भांडी लोअर रॅकमध्ये लावावी लागतात. त्याचबरोबर या ठिकाणी कटलरी बास्केटसुद्धा दिलेली आहे. डिशवॉशरला भांडी लावल्यानंतर कसलाही आवाज होत नाही. अगदी सायलेंटपणे तुमची भांडी या डिशवॉशरमध्ये स्वच्छ होत राहतात. यामध्ये तुम्ही काचेची भांडी आणि स्टीलची भांडी ही एकत्र जरी लावलीत तरीसुद्धा काचेची भांडी फुटत नाहीत किंवा स्टील भांडे जागचे हलतही नाही. परंतु भांडी मात्र अगदी स्वच्छ होऊन निघतात. या ठिकाणी दोन्ही रॅकला, अप्पर रॅक आणि लोअर रॅक या दोन्ही रॅकला माझी भांडी लावून झालेली आहेत. आता यामध्ये आपण डिटर्जंट किंवा टॅबलेट असतात त्या टॅबलेट टाकणार आहोत. ही पहा, या पद्धतीनं असे दोन्ही रॅक व्यवस्थित असे भांडी लावून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आता डिटर्जंट टाकायचे आहे. परंतु मी आता डिटर्जंट न वापरता टॅबलेट वापरणार आहे. डिशवॉशर टॅबलेट तुम्हाला अगदी सहज डिशवॉशर शॉप किंवा ऑनलाईनमध्ये सुद्धा या टॅबलेट मिळून जातील. या ठिकाणी डिटर्जंट किंवा टॅबलेट ही टाकावी लागते. या पद्धतीने आता आपण एक टॅबलेट याच्यामध्ये टाकणार आहोत. या बॉक्समध्ये 30 टॅबलेट आपल्याला मिळतात. यामध्ये रिन्स आणि डिटर्जंट दोन्ही ॲड असते, तरीसुद्धा या ठिकाणी मी आज रिन्स ॲड करणार आहे. यामुळे भांडे अगदी चकचकीत असे स्वच्छ नवीनसारखे निघते. गोदरेज डिशवॉशरला 9 फंक्शन्स आहेत. भांडी आपली किती घाण झालेली आहेत यावर आपण फंक्शन सिलेक्ट करावं लागतं किंवा प्रोग्राम सिलेक्ट करावा लागतो. या ठिकाणी मी अप्पर रॅक आणि लोअर रॅक दोन्ही सिलेक्ट केले आहेत. त्याचबरोबर 5 नंबरचं जे काही प्रोग्राम आहे ते मी या ठिकाणी सिलेक्ट करणार आहे. मी रोजच्या भांड्यासाठी हेच प्रोग्राम सिलेक्ट करते. 45 मिनटाचा टाईम दाखवतं. एनर्जी सेव्हनंतर हे 1 तास 19 मिनटाचा प्रोग्राम दाखवतं.
या ठिकाणी बीपनंतर आपण भांडी कशा पद्धतीनं स्वच्छ झाली ते पाहूयात. हे पहा, आपण ज्या पद्धतीनं भांडी लावली होती तशी न राहता अगदी स्वच्छ आणि चकचकीत झालेली आहेत. नव्यासारखी ही भांडी आपल्याला चमकत आहेत. काचेची भांडीसुद्धा पहा किती स्वच्छ निघतात यामध्ये. त्याचबरोबर स्टीलची भांडीसुद्धा अगदी स्वच्छ अशी निघतात. गरम पाण्यामध्ये ही भांडी धुतली गेल्यामुळे ती भांडी केवळ स्वच्छ न होता निर्जंतुकसुद्धा होऊन निघतात. त्याचबरोबर मोठा प्रोग्राम जर सिलेक्ट केला तर यामध्ये भांडी ड्रायही होऊन निघतात. तुम्ही बघू शकता भांडी अगदी स्वच्छ झालेली आहेत. या पद्धतीने भांडी अगदी स्वच्छ अशी झालेली आहेत. याला तुम्ही हे पातेले पहा, दुधाचे पातेले होते आणि ते अगदी स्वच्छ असे झालेले आहे. आणि या प्लेट्स या पण अगदी स्वच्छ अशा झालेल्या दिसून येतात. तर तुम्हाला माझे डिशवॉशर कसे वाटले हे कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल